brought to you by Puneet Balan Group and Maharashtra Tourism. एक प्रश्न मला आहे अजून? आहे, दोन प्रश्न आहेत माझे. एक प्रश्न मला म्हणजे आम्ही डिस्कस करताना आम्ही त्याच्याबद्दलही चर्चा केली होती की दिल्लीमध्ये जेव्हा किंवा महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार केला जातो तेव्हा दोन आडनावं प्रकर्षाने येतात, ठाकरे आणि पवार. सध्याच्या परिस्थितीमध्येही या दोन्ही आडनावांचा ब्रँड जो आहे तो संपवण्याचा प्रयत्न चाललाय का? त्याच्यासाठी काही हे राजकारण संपवण्याचा प्रयत्न चाललाय याच्यामध्ये काही वादच नाही. निश्चित दोन्ही आडनावं पवार आणि ठाकरे, पण तो संपणार नाही. हेही लिहून द्यायला तयार आहे मी. तो संपणार नाही. पण आडनाव ब्रँड नेम आहे की ना, म्हणजे राज ठाकरे किंवा असं ब्रँड नेम आपण पकडलं पाहिजे? हे बघा, प्रश्न असा आहे की या सगळ्याच्यामध्ये आमचे आजोबा, पहिला इम्पॅक्ट जर ज्याला आपण महाराष्ट्रावरती म्हटलं तर प्रभुंकर ठाकरे, त्याच्यानंतरचा इम्पॅक्ट बघितला तर बाळासाहेब ठाकरे, त्याच्या बरोबरीने जर समजा तुम्ही संगीतात बघितलं किंवा इतर क्षेत्रात तर माझ्या वडिलांचं श्रीकांत ठाकरे, त्याच्यानंतर माझा आहे, मी एक येतो, उद्धव एक येतो. आता प्रश्न असा आहे की या सगळ्या ह्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअलचं येतातच, पण शेवटी सरनेम असतंच, आडनाव असतंच. आणि ती गोष्ट मला असं वाटतं की ती आडनाव ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. तुमचं 2006चं भाषण मी शिवाजी पार्कचं पक्ष स्थापनेनंतरचं मला आठवतंय आत्ताच्या ह्याच्यामध्ये. तुम्ही लोकांना असं सांगितलं होतं की तुमच्या तरुण मुलांना तुम्ही माझ्या पक्षात पाठवा, तुम्हाला अभिमान वाटेल अशा पद्धतीने तो काम करेल. आज 20 वर्ष पूर्ण होत आहेत तुमच्या पक्षाला. एक अख्खी पिढी त्या विचित असलेली मुलं तुमच्या पक्षात आली असतील त्या 40मध्ये असतील. ती एवढ्या वर्षानंतर तुम्हाला असं वाटतं की त्यांनी अभिमानास्पद काम केलेलं आहे आणि आता सुद्धा नवीन मुलांना तुम्ही हेच सांगाल की आता सुद्धा पालकांना सांगाल की तुमच्या पक्षात पाठवा, तुम्ही त्याच पद्धतीने अभिमान वाटेल असं काम? निश्चित त्यांना वाटतंय. कसं आहे, तुम्ही सगळ्या गोष्टी आहेत ना ह्या निवडणुकीवरती पडताळून बघू नका. राजकीय पक्षासाठी निवडणूक महत्वाची असते ना, पण त्याच्या व्यतिरिक्त कामही असतात ना. म्हणजे ज्या माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी ज्यांनी रेल्वेसाठी आंदोलन केलं आणि ज्याच्यामधनं रेल्वेमध्ये मराठी मुलं जिथे नोकऱ्यांना लागायला लागली, मराठीमध्ये परीक्षा व्हायला लागल्या, हा मला असं वाटतं माझ्या महाराष्ट्र सैनिकाचं सर्वात महत्वाचं काम आहे, मोठं काम आहे. अशी अनेक आंदोलनं आहेत की त्या आंदोलनामध्ये एक ठसा उमटवलेला आहे आणि त्याचा अभिमान आहे. उत्तम काम केलेलं आहे आणि करतायत, करत राहतील निश्चित. बाकीच्यांचं काय करायचं? म्हणजे बाकीच्या पक्षांमध्ये देखील असंच सांगितलं गेलं होतं ना की अरे इथे या, आपण चांगले दिवस आणू. मग दिवस गेले आणि दिवस गेल्यानंतर मग त्यांना दिसलं की व्यासपीठावर वेगळीच पोरं आहेत. त्यांना बिनशर्त पाठिंबा देऊ नका पुढच्या वेळेस. कोणाला? त्या लोकांना. नाही, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. चांगला प्रश्न विचारला तुम्ही. मी त्यावेळेला मी जी गोष्ट बोललो होतो, काय होतं आपल्याकडे ना, एखाद्या व्यक्तीवरती टीका करणं आणि एखाद्या व्यक्तीबद्दल आपण चांगलं बोलणं, आपण अरे एक तर इथे राख किंवा इथे राख. मला कळलं नाही एक तर इथे राह म्हणजे काय. विरोधक जरी असेल, त्याचं चांगलं काम असेल, मला असं वाटतं आपण प्रशंसा केली पाहिजे. आणि जवळचा जरी माणूस असेल आणि त्यांनी चुकीचं काम केलं असेल, मला असं वाटतं आपण टीका केली पाहिजे. हे जर प्रत्येकाने जर समजा ह्या गोष्टी पाहिल्या, तपासल्या तर त्या गोष्टी नीट होतात.